नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 जुलै 2024. आज सकाळी उजनी धरणची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे? होय, घटच होत चाललेली आहे. 22,000 असणारा विसर्ग पूर्णपणे खाली आलेला आहे. त्यामुळे सध्याला उजनीची होणारी वाढ थोडीशी मंद गतीवर आलेली आहे. गेल्या 3-4 दिवसांमध्ये उजनीची चांगली वाढ झालेली होती, परंतु आता विसर्ग कमी आल्यामुळे वाढ जरा मंदावली आहे आणि त्यातच वरच्या धरणातील पाऊस कमी झाला आणि त्याचा परिणाम कितपर्यंत झाला याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 488.430 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1410.48 दशलक्ष घनमीटर अर्थात 49.81 TMC. तर मायनस साठ्यातील अद्यापही 392.33 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे, म्हणजे साठा भरणं बाकी आहे. तर म्हणजेच 13.85 जवळपास 14.15 TMC पाण्याची अद्याप गरज आहे. तर टक्केवारीकडे बघितलं तर 25.86% उजनी धरण आलेलं आहे. म्हणजेच गेल्या 3-4 दिवसामध्ये 10% वाढ आपल्या उजनी धरणात झालेली आहे. तर दौंडचा विसर्ग हा 5,318 वरून थांबला आहे. त्यात आणि थोडीफार घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण बंडगाडचा विसर्गही घटलेला आहे, घटत चालला आहे. काल सकाळी 9,700 क्युसेक असणारा विसर्ग संध्याकाळपर्यंत कमी होत गेला आहे आणि सकाळीही तो खूपच कमी झाला आहे, परंतु त्याची अद्याप आकडेवारी आलेली नाही. आकडेवारी आल्यानंतर आपल्याला ती कळवली जाईल. आणि वरच्या धरणात जो गेल्या 2-3 दिवसामध्ये पाऊस झाला त्याचा परिणाम त्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यात झालेला आहे. 19 धरणापैकी जवळपास 3 धरणाचा पाणीसाठा 75%च्या आसपास गेलेला आहे. त्यामध्ये कलमोडीमध्ये 84% पाणीसाठा झाला आहे, वडिवलेमध्ये 75% आणि खडकवासलामध्ये 70% पाणीसाठा झाला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.